मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी तिप्पट फुलणारे हे नाचणीचे पापड बनून तयार झालेले आहेत। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी खुसखुशीत होणारे तिप्पट फुलणारे नाचणीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर हे पापड बघू शकता, अगदी हलके फुलके मस्त कुरकुरीत झालेले आहेत। चला तर मग हे पापड बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी नाचणी घेतलेली आहे। नाचणी निवडून व्यवस्थित आपल्याला घोळून घ्यायची आहे। घोळल्यामुळे नाचणीमध्ये जर रेती असेल तर ती मागे राहते। तर ही नाचणी आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये पाणी घालून ही नाचणी आपल्याला अशीच रात्रभर ठेवून द्यायची आहे। तर इथे मी रात्रभर ही नाचणी ठेवली होती। तर आता याच्यातील पाणी आपल्याला संपूर्ण काढायचं आहे। पुन्हा एकदा पाणी घालून आपल्याला ही नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता ही नाचणी हलक्या हाताने ढवळून वरची नाचणी आपल्याला काढून घ्यायची, म्हणजेच रोळून आपल्याला ही नाचणी घ्यायची आहे। म्हणजे जर रेतीचे कण या नाचणीमध्ये राहिले असतील तर ते खाली राहतील। तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण नाचणी एखाद्या सुती कापडावरती काढून घ्यायची आहे। तर हे कापड मी चाळणीवरती ठेवलेलं आहे। चाळणीच्या खाली एखादं भांडं ठेवायचं आहे, म्हणजे जास्तीचं पाणी संपूर्ण निघून जाईल। तर आता हे कापड आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे। चाळणीवरती ठेवल्यामुळे याच्यातील जास्तीचं पाणी निघून जातं आणि हे आता आपल्याला बांधून 10 ते 12 तासांसाठी असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे। एखाद्या पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही ठेवला तरी चालेल। तर इथे मी 12 तासानंतर ही नाचणी काढलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता याला बारीक असे मोड आलेले आहेत आणि अगदी छान असे या नाचणीला मोड आलेले आहेत। तर ही नाचणी आता आपल्याला वाळवून घ्यायची, सुकवून घ्यायची आहे। तर ही नाचणी आपल्याला उन्हामध्ये बाहेर न वाळवता घरीच सावलीमध्ये किंवा पंख्याखाली तुम्ही वाळवून घेऊ शकता। इथे मी एका कापडावरती ही नाचणी व्यवस्थित पंख्याखाली वाळत घातलेली आहे। अगदी 2-3 तासामध्ये ही नाचणी अगदी छान कडकडीत वाळली जाते। नाचणी व्यवस्थित सुकल्यानंतर गिरणीतून अतिशय बारीक असं हे दळून आणायचं आहे। तर इथे मी हे पीठ तयार करून आणलेलं आहे। अगदी छान बारीक असं आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे पीठ आपल्याला एखाद्या मलमलच्या कापडाने किंवा आपल्याकडे जी ओढणी असते त्या साहाय्याने आपल्याला हे पीठ जे आहे चाळून किंवा गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याला अशा पद्धतीने ही एक ओढणी बांधून घेते आणि यातून आपल्याला हे पीठ जे आहे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पीठ आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आणि हलक्या हाताने हे तुम्ही पीठ अशा पद्धतीने चाळून घेऊ शकता। तर हे संपूर्ण पीठ जे आहे अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। तर हे पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर या कापडावरती तुम्ही बघू शकता नाचणीचा कोंडा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे आणि हा कोंडा आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचा नाही आहे। तर हा आपल्याला बाजूला काढायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हा कोंडा निघालेला आहे। तर हा मी दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेते। तर हा इतका कोंडा निघालेला आहे। तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेलं संपूर्ण पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी अशाच पद्धतीने सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ही ओढणी जी आहे किंवा कापड जे आहे मी आता बाजूला करते आणि हे मस्त असं पापड बनवण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर इथे अगदी मस्त आणि अतिशय बारीक असं पीठ पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आणि या पिठातून हा इतका कोंडा निघालेला आहे। तर याचा वापर तुम्ही नाचणीची भाकरी करताना करू शकताय। तयार केलेल्या पिठातील इथे मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे आणि पीठ अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तुम्ही कितीही किलोचे पापड बनवत असाल तरीही पीठ आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे, कारण पाणी मोजण्यासाठी आपल्याला हे पीठ मोजून घ्यावं लागतं। तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला मसाले काय लागणार आहेत ते बघूया। तर इथे मी 2 छोटे चमचे मीठ घेतलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। त्याचबरोबर 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहे। तर इथे तुम्ही ओवा आणि जिरे याची पूड करून सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर 1 चमचा इथे मी पापड खार आणि अर्धा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे। घरातील अशा चमच्याने मी हे संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे। तर हे जे पीठ मी मोजून घेतलेलं आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण या भांड्याने आपल्याला पाणी मोजायचं आहे। तर इथे मी हे पीठ दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे आणि या भांड्याने आपल्याला 1 भांडं पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे मी जास्तीचं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि गॅसवरती हे भांडं ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर जास्तीचं आपण जे 1 ग्लास पाणी घातलं होतं ते काढून घ्यायचं आहे आणि नाचणी जर जुनी असेल तर आपल्याला या पाण्याची
गरज आहे। तर हे जे मसाले आपण घेतले होते ते सगळे मसाले घातलेले आहेत। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलं होतं ते घालायचं आहे आणि त्यापूर्वी 1 चमचा तेल आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि इथे मी संपूर्ण पीठ या पाण्यामध्ये घातलेलं आहे। गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि या पिठावरती संपूर्ण पाणी येऊ द्यायचं आहे। गॅस अजूनही मी मोठाच ठेवलेला आहे। तर पिठावरती पाणी आलेलं आहे। आता मी गॅस थोडासा बारीक करते आणि याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे। 1 मिनिटभर मी हे झाकण लावून ठेवते आणि 1 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे। परत एकदा मी गॅस मोठा करते। पिठावरती पाणी आलं की पुन्हा गॅस मी बारीक करते आणि हे पीठ आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तर हे पीठ ढवळत असताना आपल्याला गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा आहे आणि पीठ आपल्याला भरभर मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पीठ मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे। तर इथे आपण जे जास्तीचं 1 ग्लास पाणी गरम करून काढलं होतं तर त्यातील पाणी आपल्याला गरजेनुसार यामध्ये घालायचं आहे। तर 1 छोटी वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेते। तर इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा, जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे। पण नाचणी जर जुनी असेल तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं, म्हणून आपण जास्तीचं पाणी थोडंसं गरम करून घेतलं होतं आणि ते आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे। तर इथे मी 1 छोटी वाटी पाणी घातलेलं आहे जास्तीचं आणि तेवढं पुरेसं झालेलं आहे। तर आता ओल्या हाताने हे पीठ थोडंसं दाबून एकसारखं करून घ्यायचं आहे। याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे। गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि हे पीठ साधारण 6 ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। 6 ते 7 मिनिट हे पीठ वाफवत असताना दर 2 मिनिटांनी झाकण काढून हे पीठ अगदी तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण लावायचं आहे। तर हे पीठ मी दर 2 मिनिटाला छान असं ढवळून घेतलं आणि याच्यावरती झाकण लावून हे पीठ वाफवून घेतलं। तर अशाच पद्धतीने मी इथे साधारण 7 मिनिटे हे पीठ वाफवून घेतलेलं आहे। तर हे पीठ मी साधारण 7 मिनिट वाफवून घेतलेलं आहे। मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे। तर हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। तर यासाठी इथे मी परातीमध्ये हे पीठ काढून घेते। तर इथे परातीमध्ये मी प्लास्टिकची शीट अंथरून घेतलेली आहे। याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे पीठ यामध्ये काढून घेते। तर हे पीठ आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे आणि हाताला चटका बसू नये आणि त्याचबरोबर परातीला आणि हाताला हे पीठ चिटकू नये यासाठी इथे मी प्लास्टिकच्या शीटचा वापर केलेला आहे। तर इथे तुम्ही एखादं ओलसर करून कापड घेतला, कॉटनचं कापड जरी घेतला तरीही चालेल। तर हे पीठ आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट अगदी छान मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे मळून हे पीठ मी अगदी छान सॉफ्ट असं करून घेतलेलं आहे। तर आता या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहेत। तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहेत। तर इथे मी अशा पद्धतीने लांबट असे गोळे करून घेते। तुम्ही गोल गोळे सुद्धा करू शकता आणि प्रत्येक वेळी आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे। तेलाचा वापर इथे अजिबात करायचा नाही आहे, नाहीतर पापडामध्ये तेलाचा वास राहतो। त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त इथे पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे आपल्या हाताला हे पीठ जे आहे चिटकणार नाही। तर हे सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि वाफवण्यासाठी इथे मी चाळणीमध्ये हे सगळे गोळे काढून घेतलेले आहेत। पीठ शिजवून घेतलेल्या भांड्यामध्येच इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आली की आपल्याला ही चाळण या भांड्यावरती ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला खोलगट एखादं भांडं झाकायचं आहे आणि साधारण 6 ते 7 मिनिटे पुन्हा आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती पुन्हा मी हे पीठ 7 मिनिटे वाफवून घेतलेलं आहे आणि हे पीठ बघू शकता तुम्ही, अगदी याला छान चकाकी आलेली आहे आणि मस्त असं हे पीठ आपलं वाफवलं गेलेलं आहे। तर हे सगळे गोळे एकत्र एकाच वेळेला मळून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवला आणि गरजेनुसार पीठ घेऊन पापड बनवला तरी चालेल, किंवा मग इथे मी ज्याप्रमाणे हे पापड बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता। तर इथे मी याच्यातील 2 गोळे काढून घेते। तर इथे मी एका परातीमध्ये हे 2 गोळे काढून घेते आणि राहिलेलं पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे। तर हे गोळे जे घेतलेले आहेत आपण हे पुन्हा एकदा मळून घ्यायचे। साधारण 1-2 मिनिट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट असं हे पीठ झालं पाहिजे। तर इथे हे पीठ बघू शकता तुम्ही, अगदी हलकं फुलकं आणि मस्त मऊ मुलायम झालेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने मळल्यानंतर अगदी सॉफ्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे। खूप जास्त मळायची गरज नाही आहे, अगदी हलकासा हात फिरवल्यानंतर अगदी मऊसूद असं हे पीठ झालेलं आहे। तर इथे मी 2 मिनिटे हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि याचे आता गोळे बनवून घेते।
तर याचे गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता। तुम्हाला पापड केवढा मोठा किंवा छोटा करायचा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवायचे आहेत। प्रत्येक वेळी पिठाला हात लावण्यापूर्वी आपल्याला थोडंसं पाणी हाताला लावायचं आहे, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाहीत। तर आता आपण पापड बनवून बघूया। तर इथे मी पापडचं मशीन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने प्लास्टिक शीट मी गोल आकारामध्ये कट करून घेतलेली आहे। तर या प्लास्टिक शीटला थोडंसं तेल लावायचं आहे। तेल पुन्हा पुन्हा लावायचं नाही, सुरुवातीला एकदाच आपल्याला तेल लावायचं आहे। तर इथे मी एक गोळा ठेवलेला आहे, त्यावरती प्लास्टिक शीट ठेवून थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि मशीनने प्रेस करून घ्यायचं आहे। हा पापड खूप पातळ हवा असेल तर अशा पद्धतीने थोडंसं आलटून पालटून हा पापड तुम्ही पुन्हा पुन्हा प्रेस करून घेऊ शकताय। 3 ते 4 वेळेला प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीने अगदी छान पातळ असा हा पापड तयार होतो। तर हा पापड मी मशीनवरती करून घेतलेला आहे। तर तुम्ही याच पद्धतीने प्लास्टिक शीटचा वापर करून हा पापड लाटून सुद्धा घेऊ शकताय। तर इथे मी अजून एक पापड तुम्हाला बनवून दाखवते। अगदी छान मस्त आणि अगदी झटपट हे पापड बनतात। तुम्ही बघू शकताय अगदी 3 ते 4 वेळेला प्रेस केल्यानंतर अगदी छान पातळ असे पापड तयार होतात। तर अशा पद्धतीने एखादी मोठी प्लास्टिकची शीट किंवा मोठा प्लास्टिकचा कागद किंवा तुम्ही एखाद्या साडीवरती सुद्धा हे पापड वाळत घालू शकताय। तर हे पापड बघू शकता तुम्ही अगदी छान पातळ असे झालेले आहेत। तर इथे मी पंख्याखाली घरामध्येच हे पापड सुकायला टाकलेले आहेत। तर हे पापड मी एक दिवस घरामध्येच पंख्याखाली छान असे सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी हे पापड तुम्ही बघू शकता छान असे सुकलेले आहेत। तर आता हे पापड आपण काढून उन्हामध्ये 1 ते 2 दिवस छान कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत। तर हे पापड मी उन्हामध्ये 2 दिवस छान कडकडीत असे सुकवून घेतलेले आहेत। तर वर्षभर पापड स्टोर करण्यासाठी आपले हे तयार झालेले आहेत। आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी छान पातळ असा हा पापड मशीनवरचा आपण तयार केलेला आहे आणि मस्त असे हे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत। अगदी छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड तयार होतात। तर चला मग हे पापड आपण तळून बघूयात। तर इथे मी तेल अगदी कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर हा पापड मी घातलेला आहे। तर तुम्ही पापड बघू शकता अगदी तिप्पट फुललेला आहे, अगदी हलका फुलका मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे। तर तुम्ही पापड पाहू शकता अगदी तेलामध्ये टाकल्याबरोबर मस्त असा फुलून येतो। अगदी हलका फुलका असा हा पापड तयार झालेला आहे। मस्त चवीचा हा नाचणीचा पापड आपला तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मी काही पापड तळून घेतलेले आहेत। मस्त चवीचे कुरकुरीत खुसखुशीत अगदी हलके फुलके हे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत। तर हे पापड अगदी तिप्पट फुलतात। तर हा न तळलेला पापड आणि हा तळलेला पापड तुम्ही बघू शकताय मस्त पापड फुललेला आहे आणि अगदी छान हलका फुलका झालेला आहे। तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते। तर अगदी हलका फुलका मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा पापड तयार झालेला आहे। तर या पद्धतीने जरूर करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।